नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो। मी आज एक खारघर हवे येथे आणि येथे आपल्यासोबत बहुजन समाजाचे म्हणजे बहुजन समाजाचे विचारांचे दलित पॅंथरचे कार्यकर्ते इथे आहेत आणि ते मी दाखवतो की ते तिथून जाणार ज्या गाड्या आहेत मुंबईला, ज्या दादर येथे शिवाजी पार्क येथे, त्याच्यासाठी ते खाण्याचं आणि पूर्ण नाश्त्याचं ते आयोजन केलेलं आहे। आणि आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत दादासाहेब आहेत, त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार सर। नमस्कार, बोला। आज 68वा परिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याबद्दल आपले थोडे विचार सांगा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्त आम्ही अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी मावळ तालुक्यातून आमची सर्व मंडळी निघालेली आहेत। आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन हा दलितांमधला फार म्हणजे दुःखाचा दिन आहे। पण बाबासाहेबांनी दलितांना जे काय दिशा दिली, बाबासाहेबांनी दलितांचा जो काही उद्धार केला, त्या उद्धारामुळं दलित हा बाबासाहेबांसाठी जगणारा, बाबासाहेबांसाठी मरायला तयार आहे। बाबासाहेबांसाठी आज लाखोचा समुदाय हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी आलेला आहे। या दलित समुदायाला मी या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की दलित समुदायाने एकत्र येऊन मोठी ताकद निर्माण केली पाहिजे। आपली विखुरलेली ताकद एक झाली तर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही शासनकर्ते झालो पाहिजे। आपण त्या ताकद जर एकत्र आली तर आपण निश्चितच शासनकर्ते होऊ। हेच या माध्यमातून मी जाहीर दलित चळवळीतील नेत्याला, दलित कार्यकर्त्यांना, सामान्य मतदाराला या ठिकाणी मी हे जाहीर आवाहन करतो। नक्कीच दादासाहेब आपल्यासोबत ते छान माहिती सांगत आहे। सर, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठीच नाही तर अनेक समाजासाठी लोकांसाठी केलेलं आहे, तर आपण एक दलितांचे म्हणजे नेते आहात, विभाग अध्यक्ष आहात, तर मी एक प्रश्न विचारतो की जे आपला दलित समाज आहे की मुलं आहेत किंवा महिला आहेत, यांना तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का, सांगू शकता का? त्यांना मार्गदर्शन हेच आहे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावरती चालण्यासाठी आपल्याला त्यांना मार्गदर्शन हेच आहे की बाबासाहेबांनी एक जे संविधान दिलेलं आहे, संविधानानुसार आपण आपलं राहणं वागणं, आपला अधिकार न्याय हक्क मागितला पाहिजे, त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी म्हणू शकतो। नक्कीच आपल्यासोबत दादासाहेब आहेत, त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे। कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।